हे का मी त्याच्यामध्ये मागच सांगितलं, पुन्हा पुन्हा ते उकरून काढू नका. त्याच्यात काय फक्त काय दिवे लावणार एवढाच शब्द गेला, तो रेकॉर्डला आलेलाच नाही. आपणच त्या पद्धतीनं सांगितलं, कारण मी बसून बोललो का काय आता मला आठवत नाही. परंतु मी रेकॉर्डला बघितलं तर रेकॉर्डला ते शब्दच आला नाही. तरी देखील मी दिलगिरी व्यक्त केली. त्याच्या संदर्भात मी माझी भूमिका स्पष्ट मांडली. आता माझ्या विरोधक जे आहेत ते त्याचा बाऊ करण्याचा प्रयत्न करणारच. मी त्याच्यामध्ये असं काही आकाश पाताळ त्याच्यातनं एक झालेलं नाहीये. एखादी गोष्ट बोलत असताना फार काही असा अतिशय अपशब्द होता अशातलाही भाग नाही. त्याच्यामध्ये माझ्या दृष्टीने मी विषय तो संपवलेला आहे. पण माझे समोरचे विरोधक त्यांच्या कार्यकर्त्यांना काही ना काही इश्यू, जसं इथं पण अधिवेशन सुरू झाल्यानंतर एखाद्या ज्या विषयाच्या मध्ये तसं बघितलं तर फार तथ्य नव्हतं, परंतु त्याला इतकं असा वर नेण्याचा प्रयत्न केला की काही विचार न बोललेलं बरं. त्याच्यातनं ते झालेलं आहे. मला त्या गोष्टीला महत्त्व द्यायचं नाही. आपली परंपरा आहे, एखादी गोष्ट एखादा शब्द जर वेगळा काही गेला तर आपण त्याच्यामध्ये दिलगिरी व्यक्त करतो, विषय संपवतो. दादा, बार्टी सारथीच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मण समाजासाठी आपण परशुराम महाविकास मंडळाची स्थापना काल तशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी 4-5 बैठका ज्या महत्वाच्या घेतल्या, एक धनगर समाजाच्या संदर्भामध्ये झाली, आपण म्हणताय त्या एक घटकाच्या करता झाली, दुधाच्या संदर्भामध्ये, अशा अनेक प्रकारच्या मीटिंग मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेल्या होत्या.